तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही लोक स्वाक्षरी करताना शेवटी 1, 2 किंवा 3 टिंब लावतात. बँक फॉर्म असो, चेक असो किंवा सरकारी कागदपत्र. अनेक जणांना हे अगदी सवयीसारखं वाटतं, तर काहींना स्टायलिश वाटतं, तर काहींना वाटतं हे शुभ आहे. पण खरं सांगायचं तर स्वाक्षरीनंतर टिंब लावणं ही एक छोटी नाही तर अत्यंत धोकादायक सवय आहे. स्वाक्षरी म्हणजे तुमची कायदेशीर ओळख. बँक खाते उघडायचं असो किंवा कर्ज असो, पासपोर्ट, जमीन व्यवहार किंवा कोर्टाची प्रक्रिया, वरपासून खालपर्यंत तुमची स्वाक्षरीच तुमचं प्रतिनिधित्व करते आणि त्यामुळेच ती नेहमी एकसारखी असणं खूप महत्त्वाचं आहे. पण टिंब लावल्यामुळे ही ओळख बदलते. आज एक टिंब, उद्या 2 टिंब, परवा 3 टिंब, म्हणजे तुमची सिग्नेचर कधीच फिक्स राहत नाही आणि मग बँक किंवा संस्था म्हणतात स्वाक्षरी जुळत नाहीये. त्याचा थेट परिणाम तुमच्या व्यवहारांवर होतो. चेक कॅन्सल होणे, फाईल परत येणे, पैसे ट्रान्सफर अडकणे, काही प्रसंगी कागदपत्र अमान्य ठरणं, हे सगळं केवळ या छोट्या चुकीमुळे होऊ शकतं. इतकंच नाही तर फसवणुकीची शक्यताही वाढते, कारण सिग्नेचरमधील टिंब वाढवणं, कमी करणं किंवा बदलणं खूप सोपं असतं. आज डिजिटल स्कॅनिंगच्या काळात अशा बदलांची जोखीम आणखी वाढते. अनेकांना वाटतं की टिंब शुभ असतात, यश मिळतं, पण स्वाक्षरीला अशा अंधश्रद्धेशी काहीही देणं घेणं नाही. ही पूर्णपणे कायदेशीर बाब आहे आणि कायदेशीर ओळख नेहमी साधी, स्पष्ट आणि एकसारखी असावी. म्हणून स्वाक्षरी करताना छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जसं की सिग्नेचर साधी ठेवा, एकसारखी ठेवा आणि शेवटी टिंब लावणं टाळा. अशाच नवनवीन गोष्टींसाठी पाहत राहा.